नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काश्मीर मधलं पहलगाम नाव जरी उच्चारलं तरी क्षणार्धात डोळ्यासमोर येतात 22 एप्रिल 2025 ला झालेल्या अतिरेकी हल्ल्याची दृश्य. मन हेलावून टाकतील अशी ही दृश्य. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग मधील अत्यंत सुंदर आणि नयनरम्य असणारं पहलगाम मागच्या वर्षी तिथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे एक कटू आठवण बनून राहिले. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी काश्मीरचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणाऱ्या या निसर्गरम्य भूमीवर आघात झाला. बॅसरन व्हॅलीमध्ये पर्यटनासाठी आलेल्या काहींना धर्म विचारून अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या. अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली. पहलगामच्या हिरव्यागार दऱ्या आणि पांढऱ्या शुभ्र नद्यांऐवजी भ्याड हल्ल्यात मारल्या गेलेल्यांचं सांडलेलं रक्त आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आर्त किंकाळ्या आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. या घटनेनंतर अनेक पर्यटक तिथं घाबरून अडकून राहिले. काहींनी आपापल्या सहली रद्द केल्या. पण आता या घटनेला वर्ष पूर्ण होतंय. पहलगाम हळूहळू सावरते. अतिरेकी हल्ल्याला वर्ष होत असताना आता त्या घटनास्थळावरची परिस्थिती काय आहे? मुख्यतः पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिकांच्या रोजगाराची सद्यस्थिती काय आहे? पृथ्वीवरचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर काय परिणाम झालाय या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी जय महाराष्ट्रची टीम थेट पहलगामला पोहोचली आहे. पहलगामच्या बॅसरन व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असताना तिथली सद्यस्थिती काय हे जाणून घेण्यासाठी जय महाराष्ट्राचे व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी आणि प्रतिनिधी शुभम उमाळे तिथे पोहोचले. त्यांनी पाहिलेली ग्राउंड रियालिटी काय बघूया. मिनी स्वित्झर्लंड ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम अर्थातच जम्मू काश्मीरमध्ये सध्या मी आलेलो आहे आणि अक्षरशः सर्वप्रथम मला तुम्हाला पहिले दाखवायचं आहे की माझ्या डोक्यापाठी असलेल्या डोंगरावर कशा पद्धतीने पांढरी चादर ही बर्फाची सध्या इथे झालेली आहे. आणखी अर्थातच एप्रिलचा महिना सुरू आहे आणि अशामध्येच बर्फ जो आहे तो अजून देखील पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागच्याच आठवड्यात या ठिकाणी बर्फ जो आहे तो पडला होता. पण मात्र तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहे ते एक महत्त्वपूर्ण जागा आहे. कारण की अर्थातच बैसरन व्हॅली ती आहे आणि अर्थातच बैसरन व्हॅली ही मागील 1 वर्षांपासून जी आहे संपूर्ण देशाला नाही तर जगाला हे नाव जे आहे ते लक्षात आलेलं आहे. कारण की पहलगामचा हल्ला हा बैसरन व्हॅलीमध्ये झाला होता आणि अर्थातच पाकिस्तानी जे आहेत जे दहशतवादी त्या ठिकाणावरून आले होते ते बैसरन व्हॅलीमधून आले होते. त्या ठिकाणी त्यांनी हल्ले केलेले होते आणि अर्थातच आज 1 वर्षानंतर पहलगाम मधली स्थिती काय आहे याचा आढावा घेण्यासाठी मी माझा व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सह आलेलो आहे. पहलगाम मध्ये जय महाराष्ट्राची टीम आलेली आहे. पहलगाम मध्ये अर्थातच पाहायला गेलं तर पर्यटन हे अजून जरी सुरू असलं तरी 50% घट ही मागील वर्षभरापासून झाली आहे. अर्थातच परवा 22 एप्रिल आहे आणि 22 एप्रिल रोजीच हा पहलगाम मध्ये हल्ला झाला होता आणि 1 वर्षानंतर नेमकी पहलगामची स्थिती कशी आहे याचा आढावा सध्या मी पहलगाम मध्ये घेत आहे. आणि अर्थातच बघायला गेलं तर या ठिकाणी जेवढेही काही हॉटेल्स आहेत हे सर्व हॉटेल्स शाळांच्या सुट्टी संपल्यानंतर या मध्ये गारवा घेण्यासाठी सर्व भारतीय नागरिक आणि पर्यटक आणि भारताच्या बाहेरचे देखील या ठिकाणी येत होते. पण सध्याची इथली परिस्थिती बघितली तर तेवढा फारसा काही प्रतिसाद नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम. पहलगामच्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निष्पापांना आपले जवळचे गमवावे लागले, आपले जीव गमवावे लागले. याच दुर्दैवी नागरिकांच्या आठवणीत जम्मू काश्मीर सरकारकडून पहलगाममध्ये एक स्मारक बांधण्यात आले. स्मारक म्हणजे 22 एप्रिल 2025 च्या हल्ल्याची आठवण आहे. एका काळ्या रंगाच्या दगडावर 26 जणांची नावं कोरण्यात आली आहेत. शुभम उमाळे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत. सध्या पहलगाम मध्ये एक नवं दृश्य पाहायला मिळत आहे. खरं तर सर्व काही नैसर्गिक आहे या ठिकाणी, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या इकडच्या सरकारने केलेल्या आहेत आणि अशामध्येच एक हुतात्मा स्मारक बांधण्यात आलेलं आहे त्या लोकांच्या नावाने ज्या लोकांचे प्राण 22 एप्रिल 2025 रोजी गेले होते. अर्थातच मी आता सध्या त्या ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी हे हुतात्मा स्मारक बांधण्यात आलेलं आहे. त्या 26 जणांसाठी, त्या 26 भारतीय नागरिकांसाठी जे निष्पाप होते, ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं सेल्फ डिफेन्सचं देखील काही साधन नव्हतं आणि अचानक काय घडलं याची कल्पना देखील त्यांना काही येईपर्यंत त्यांचे प्राण गेले. अनेकांचे भाऊ गेलेत, कोणाची बहीण गेली, कोणाचा नवरा गेलेला आहे. असे वेगवेगळे नातेवाईक जे आहेत भारतीय नागरिकांमधल्यांचे हे या ठिकाणी गेलेले आहेत. हे ते 26 जण ज्यांचा काहीही संबंध नव्हता, पण
22 एप्रिल रोजी जे आहे या ठिकाणी दहशतवादी आले आणि त्यांनी या ठिकाणी भ्याड हल्ला केला आणि त्यामध्ये या 26 जणांचे प्राण गेलेले आहेत। अर्थातच पहलगाम मध्ये हे एक नवीन पाहायला मिळत आहे, जे काही महिन्यांआधीच जम्मू काश्मीर सरकारकडनं या ठिकाणी बांधण्यात आलं होतं। आणि अर्थातच हे बघून हे ज्यावेळेस नागरिक या ठिकाणी बघतात, पर्यटक ज्यावेळेस या ठिकाणी येत असतात आणि बघत असतात, त्यावेळेस त्याच गोष्टीची आठवण ही पुन्हा येते। काही जणांना दडकी भरते तर काही जणांना एक आठवण आणि श्रद्धांजली वाटते। अर्थातच ही 26 नावं आणि हे स्मारक जे आहेत कुठेतरी हे देखील आठवण करून देत आहे आपल्याला की ऑपरेशन सिंदूर हे देखील करण्यात आलं होतं आणि ही लढाई जी आहे ही तात्पुरतीरित्या थांबलेली आहे दहशतवाद्यांच्या विरोधात आपल्या भारत देशाची। पण अर्थातच हा लढा प्रचंड मोठा आहे आणि हा लढा लवकर संपवावा अशी प्रत्येकाची मनात इच्छा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम। पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटक मोठ्या प्रमाणावर काश्मीरला जे यायचे त्यांची संख्या रोडावली। पहलगाम फिरायला गेलेल्या प्रत्येकानंच आय लव्ह पहलगाम या सेल्फी पॉइंट जवळ फोटो काढला असेल, पण सध्या इथं गर्दी कमी आहे। सेल्फी पॉइंट परिसरातून आढावा घेतलाय शुभम उमाळे यांनी। सध्या मी आहे जम्मू काश्मीर पहलगाम मध्ये आणि 1 वर्ष होत आहे की आता पहलगाम मध्ये हल्ला झाला होता। अर्थातच 22 एप्रिलचा तो दिवस आणि हीच ती व्हॅली आहे बैरन व्हॅली। याच ठिकाणी जो आहे हल्ला या ठिकाणी आज झाला होता। अजून देखील ही बैरन व्हॅली पर्यटनासाठी जी आहे ती बंद आहे, पण सध्या मी बरोबर त्या बैरन व्हॅलीच्या खाली आय लव्ह पहलगाम म्हणून एक सेल्फी पॉइंट करण्यात आलेला आहे, त्या सेल्फी पॉइंटच्या ठिकाणी आलेलो आहे आणि अर्थातच बघू शकतो की पहलगाम जिल्ह्यामध्ये जेवढेही पर्यटक आलेले आहेत ते सध्या या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी, फोटो घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत। आणखी अर्थातच अत्यंत सुंदर असं हे ठिकाण आहे, कारण की या ठिकाणी ग्रुप फोटो असेल, फॅमिली फोटो असेल, तो तर आलेल्या पर्यटकांसाठी किंवा आपल्या भारतीय नागरिकांसाठी या ठिकाणी काढायला मिळत आहे। पण इतकंच नव्हे तर या ठिकाणी काही छोटे दुकान आहेत, छोटे व्यावसायिक देखील आहेत। तर कुठेतरी या ठिकाणी लगभग मला मागील 2 दिवसांमधनं ही पाहायला मिळत आहे। आणखी अर्थातच संपूर्ण पहलगाम मध्ये जेवढ्या परीने पर्यटक जे आहेत दिसायचे ते आता दिसत नाहीत। अगदी या सेल्फी पॉइंटच्या मागच्या बाजूला ही नदी आहे आणि नदीच्या काठाला बघू शकतो काही कालच्या वेळेस आपल्याला काही नागरिक दिसले नव्हते, पण मात्र या सेल्फी पॉइंटच्या लगत जी नदी वाहत आहे त्या नदीजवळ आपल्याला चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत पर्यटक या ठिकाणी दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम। पहलगाम मधल्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या सय्यद आदिल हुसेन शहा यालाही आपला जीव गमवावा लागला। जेव्हा बैसरान खोऱ्यामध्ये पर्यटकांवर गोळीबार झाला तेव्हा आदिलनं स्वतःचा जीव धोक्यात घातला। आदिल एक घोडेस्वार होता, त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार होता, कुटुंबातला कमावता हात होता। दहशतवाद्यांकडून रायफल हिसकावण्याच्या प्रयत्नात आदिललाही गोळी मारली गेली आणि त्यानं आपला जीव पणाला लावून दाखवलेल्या हिमतीसाठी त्याला काश्मीरनं हिरो म्हटलं। आता हाफतनार नावाच्या गावामध्ये सय्यद आदिल हुसेन शहा या घोडेवाल्याच्या कुटुंबाकरता घर बांधून ते त्यांना सोपवण्यात आले। कसं आहे हे घर, काय आहेत या घरामधल्या सुविधा, याबाबत आणखी माहिती देत आहेत शुभम उमाळे। सध्या मी पहलगाम मध्ये आलेलो आहे आणि अगदी माझ्या मागेच आपण बघू शकतो या ठिकाणी शहीद सय्यद आदिल हुसेन शहा याचं नवं घर जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे आणि अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाजीराव चव्हाण यांच्या सहाय्याने जे आहे या ठिकाणी आदिल शहाचं घर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। आणि नेमकं हे घर कसं आहे हे आता आपण बघायला जाऊयात। नेमक्या घराच्या आतमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळं बघायला आपण आता जाऊयात। आणखी अर्थातच या घराची चर्चा संपूर्ण पहलगाम मध्ये नाही, संपूर्ण जम्मू काश्मीर मध्ये नाही तर संपूर्ण देशात या घराची चर्चा सुरू आहे। आणि अर्थातच घराच्या आतमध्ये मी आलेलो आहे आणि घराच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी किचन सध्या आपण बघू शकतो आणि अर्थातच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। इतकंच नव्हे तर या ठिकाणी आता आदिल शहा याचा फोटो देखील आहे, ब्लँकेट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, इतर सामग्री ज्या लागतात त्या देखील या ठिकाणी दिसत आहेत, पडदे आहेत, मोठ्या मोठ्या खिडक्या या देखील बांधून दिलेल्या आहेत। त्यामुळे गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीर मध्ये देखील काय करू शकतात याचा एक थेट पुरावा आलेला आहे। या घरामध्ये आजपासून त्याचे कुटुंबीय जे आहेत ते देखील राहायला येणार आहेत। बघू शकतो कार्यक्रम हे आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। एक घर बांधून दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी। संपूर्ण शिवसेनेकडनं जे आहे एक मोठी मदत आदिल शहाच्या कुटुंबियांना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम।
वर्षभरामध्येच आदिलचं घर पूर्ण व्हावं यासाठी पहलगावमधल्या स्थानिक शिवसैनिकांनीही प्रचंड मेहनत केली। तिथले शिवसेना विभाग प्रमुख मोहम्मद शफी मगरे यांनी या घरासाठी विशेष प्रयत्न केले। त्यांच्याशी बातचीत केली शुभम उमाळेंनी। पहलगाम मध्ये सध्या मी आलेलो आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता आदिल शहा याच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घर बांधून दिलेलं आहे। आनंदनाथ सदन असं देखील या घराला नाव दिलेलं आहे आणि नेमकी इकडचे जे स्थानिक प्रतिनिधी आहेत शिवसेनेचे आणि जे स्थानिक इकडचे लोक आहेत त्यांच्यासोबत देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। अगर देखा जाए तो आनंदनाथ सदन आज बहुत खूबसूरत दिख रहा है। आदिल के लिए घर बांध के दिया है शिंदे साहब ने। आप कश्मीरी है, आपको क्या लगता है, आपकी भावना इसमें क्या है? और आप शिवसेना के पदाधिकारी भी हैं। उन्होंने जब वीडियो कॉल पे आया उनके फैमिली शहीद आदिल शाह के फैमिली के साथ उन्होंने यहाँ पर जो कंडीशन घर का कंडीशन देखा है उसके बाद उन्होंने यही फैसला लिया कि हम इनको घर बना के दे देंगे। फिर यहाँ पे बहुत लोगों ने ऐसा बताया था कि शायद श्री एकनाथ शिंदे साहब ने खाली बताया और ये करके नहीं देंगे, लेकिन श्री एकनाथ शिंदे साहब ने करके दिया है। आज हमने इस घर की ओपनिंग रखा है 21 अप्रैल 2026 को। आज हमारे दो स्टेट मिनिस्टर यहाँ पर आ रहा है जो महाराष्ट्र से है, तो वो यहाँ पर लाइव शिंदे साहब के साथ आएंगे। ये हमारे लिए बड़ी बात है कश्मीर के लिए। मैं पूरा कश्मीर डिवीजन के तरफ से शुक्रगुजार हूँ श्री एकनाथ शिंदे साहब का, जिन्होंने हमें इतना बड़ा इज्जत रखा है और हमने यहाँ काम करके दिया। और आने वाले समय में यहाँ पर शिवसेना का टीम जो है बहुत ज्यादा बढेंगे। कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी समजा ठरवलं तर त्यांच्यासाठी काहीच अवघड नाही असं काहीसं पुन्हा एकदा उदाहरण हे संपूर्ण देशासमोर आज एकनाथ शिंदे यांनी ठेवलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम। आदिलच्या कुटुंबियांना घर बांधून दिल्यानंतर त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, योगेश कदम आणि संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रिया बघूया। पहलगाम के बेसरन में सिर्फ 20 साल के आदिल ने लोगों की जान बचाने के लिए अपनी जान दांव पर लगा दी। वो चाहता तो खुद को बचा सकता था, लेकिन उसकी अंतरात्मा ने उसे ऐसा करने नहीं दिया। आदिल ने आतंकवादियों के हाथ से बंदूक छीनी और टूरिस्टों को बचाने के लिए आगे आ गया। उसने इंसानियत के लिए अपनी जान दे दी। मैं सैयद आदिल की वीरता को फिर से एक बार सलाम करता हूं। उनके माता पिता सभी परिवारजनों को ऐसा विश्वास दिलाता हूं कि हम लोग आपके साथ हमेशा है और हमेशा रहेंगे। हमें आप पर भी नाज है कि आपने ऐसे शूर जवान बेटे को जन्म दिया है। हमारे ही एक मुस्लिम बंधु ने आगे आकर इंसानियत को जिंदा रखने के लिए खुद की जान वहां पर दी। मैं तो कहता हूं उनको वीरगति प्राप्त हुई है। और जैसे कि एकनाथ शिंदे साहब ने कहा, जिस दुख का सामना आदिल जी का परिवार आज भी कर रहा है, एकनाथ शिंदे जी साहब का थोड़ा सा ये प्रयास है कि आपका दुख है थोड़ा बहुत कम हो और आपका आगे का जीवन ये आप सम्मानजनक एक आश्रय में आप जी पाए। इसलिए मेरे ख्याल से आपका जो पुराना मकान था, लगभग 40-50 साल पुराना मकान था, शायद वो रहने लायक नहीं था। जब भी एकनाथ शिंदे जी को ये बात पता चली तभी उन्होंने बाजीराव जी को ये जिम्मेवारी दी और आज ये मकान यहाँ पे खड़ा हुआ है। मेरे ख्याल से आपका आगे का जीवन आप सम्मानजनक जी पाए और एक आश्रय आपके सर पे रहे, इसलिए छोटा सा प्रयास एकनाथ शिंदे जी की तरफ से ये है। आदिल के परिवार के लिए अपन तो किए, तो ये एक परिवार है जिसने अपनी यहाँ कुर्बानी दी। आदिल शहीद हुआ है, आदिल ने देश के लिए अपनी जान दी। एक बात ख्याल में रखो, ऐसे बहुत कम लोग होते हैं जो खुद के जान पे सब चीजें लेके लोगों को बचाने की कोशिश करते हैं। ये कश्मीर अपना है, ये देश का है, तुम हम सब एक है। ये कश्मीर की तरफ जो भी टेढ़ी नजर उठाएगा उसको हम छोड़ेंगे नहीं, ये बात उतनी ही पक्की है। मोदी साहब है यहाँ,
अरे हमारे बच्चों को भड़का के आज ये जो कश्मीर में जो बवाल मचाया था, जो लोगों की जान जा रही थी, वो अब बंद हुआ। 22 एप्रिल 2025 ला झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर अनेक पर्यटन स्थळ रिकामी झाली आहेत. खोऱ्यातली उंच वृक्ष, हिरवीगार कुरणं, खळखळत्या नद्या, रंगीबेरंगी फुलं, स्वच्छ हवा, निरभ्र आकाश, अनुभवताना दिसणारी बर्फाच्छादित शिखरं, हे सगळं दृश्य पाहायला पर्यटक मात्र नाहीयेत. गेल्या वर्षभरात 80% पर्यटकांची घट झाल्याचं स्थानिक सांगतात. जगभरातले पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी येतात. त्यामुळे भाडे तत्वावर गाडी देणाऱ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स मालकांचा व्यापारही सध्या संथ आहे. याच संदर्भात पहलगाममधल्या एका वाहन चालकासोबत बातचीत केली शुभम उमाळे यांनी. पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर येथील प्रत्येक व्यावसायिकाला मोठा फटका पडलाय. हॉटेल व्यावसायिक असतील किंवा मग टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले असतील, त्यांना देखील मोठा फटका पडलेला आहे. कारण की हल्ल्यानंतर या ठिकाणी पर्यटकच कमी झालेले आहेत आणि संपूर्ण राज्य, संपूर्ण पहलगाम शहर हे पर्यटकांवरच अवलंबून आहे. आपल्यासोबत एक वाहन चालक आहेत, इकडचेच आहेत ते, आणि त्यांच्याशी बोलूयात. सर, आपका ये जो गाड़ी है, अभी हल्ले के बाद में जो हमला हुआ था आज से करीबन 1 साल पहले, आज ही की डेट में, तो तब से क्या इफेक्ट हुआ है आपके बिजनेस में? आपका पहले कारोबार कैसा था, अब कारोबार आपका कैसा चल रहा है? ऑब्वियसली जो लास्ट ईयर यहाँ पर इंसिडेंट हुआ है, बहुत फर्क पड़ा. जो टूरिस्ट का फ्लो था यहाँ पर वो खत्म हो गया. जैसे हमने गाड़ी निकाली थी, इसका EMI नहीं भर पा रहे अभी. इंसिडेंट के बाद पूरे 6 महीने हम घर पे बैठे थे, टूरिस्ट नहीं आ रहा है. यहाँ का जितना भी टूरिस्ट का फ्लो था वो खत्म हो गया, तो बहुत असर पड़ा. ऐसे हजारों ड्राइवर है मेरी तरह जिनने गाड़ी ली है, लोन पे ली है, वो अपना EMI नहीं भर पा रहे हैं. रीजन क्या है? जो लास्ट ईयर इंसिडेंट हुआ उस वजह से यहाँ पर खूब डर का माहौल पैदा हुआ था, तो टूरिस्ट कम आने लगे. अब धीरे धीरे वापस सेटअप हो रहा है, थोड़ा बहुत आ रहा है, तो बहुत फर्क पड़ा. जो मतलब सिक्योरिटी है वो अपने लिए ही है. अभी जो हमारी सिक्योरिटी है यहाँ पर टूरिस्ट के लिए, वो हमारी सेफ्टी के लिए है. बट आपका जो कहना है, बहुत असर पड़ा है यहाँ पर. मतलब हमें EMI नहीं भर पाए हम मंथली. हमारी गाड़ी अभी ओवरड्यू में चल रही है, तो बहुत परेशानी हुई हमको. कशा पद्धतीने मोठं नुकसान जे आहे ते पहलगाम आणि जम्मू काश्मीर मधील नागरिकांना, व्यावसायिकांना बसताना दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम. निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं पहलगाम, या ठिकाणी जगभरातून पर्यटक येत होते आणि अजूनही जम्मू काश्मीर पाहण्याची, फिरण्याची इच्छा असलेले अनेक जण आहेत. खरं तर या पर्यटनावरच इथले असंख्य स्थानिकही अवलंबून आहेत. पण बैसरान खोऱ्यातल्या त्या हल्ल्यानंतर इथल्या पर्यटकांची संख्या घटलीय. पर्यटनावर अवलंबून असणारं पहलगाम पर्यटकांची वाट पाहते. वर्ष झालं पण पर्यटक येत नाहीयेत, अशी व्यथा पहलगामच्या दुकानदारांनी जय महाराष्ट्रकडे मांडली. सध्या मी आलेलो आहे जम्मू काश्मीर पहलगाम मध्ये आणि माझ्या बाजूची दृश्य ही मला तुम्हाला आवर्जून दाखवायची आहेत. कारण की अर्थातच किती सुंदर आहे जम्मू काश्मीर आणि त्यामध्येच पहलगाम किती सुंदर आहे याची ही बोलकी दृश्य आहेत. अर्थातच सुंदर त्याची व्याख्या काय हे समजा उदाहरण मला आज कोणाला द्यायचं असेल आणि तुम्हाला द्यायचं असेल तर मी बोलीन की ते जम्मू काश्मीर आहे आणि अर्थातच पहलगाम आहे. इतकं सुंदर पहलगाम आहे, इतकं वातावरण इकडचं चांगलं आहे, पण काही अतिरेक्यांनी, काही दहशतवाद्यांनी याच ठिकाणी पहलगाम या ठिकाणी टार्गेट केलं आणि या ठिकाणी 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला जो आहे तो झाला होता आणि याच्यामध्ये अनेकांचे प्राण गेले होते. हाय सिक्युरिटी ब्रीच या ठिकाणी निर्माण झाला होता. अशामध्ये सध्या मी पहलगामच्या मार्केटमध्ये बघू शकतो. किती सुंदर हे मार्केट आहे, पण मात्र या मार्केटमध्ये पर्यटकच नाहीये. आर्मीवाले जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी सगळ्यांची करता आहेत, त्यांचा आधार कार्ड कदाचित तपासतायत. त्यामुळे पहलगाम हल्ल्यासाठी 1 वर्ष जरी होत आलं असलं तरी मात्र संपूर्ण जम्मू काश्मीर हे सध्या अलर्टवर आहे की कोणतीही दुर्घटना घडू नये. इतकंच नव्हे तर काही राजकीय दौरे देखील या ठिकाणी आहेत. त्यामुळे देखील एक मोठा बंदोबस्त हा या ठिकाणी तैनात आहे आणि मागील वर्षभरापासूनच हाय अलर्टवर इकडची स्थिती आहे. पहलगाम मध्ये देखील अजून परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर आलेली दिसून नाही येत आहे मागील वर्षभरापासून. कारण की पर्यटक हे कमी झालेले आहेत आणि पर्यटनावरच संपूर्ण राज्य आणि पहलगाम हे अवलंबून आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम.
पुण्यावरून आलोय आम्ही. अच्छा. हा, आणि 2 दिवसापासून आम्ही काश्मीरमध्ये ट्रिप एन्जॉय करतो आहे आणि खूप छान वाटतं आहे. खूप छान वातावरण आज काश्मीरमध्ये आहे. 2 दिवसापूर्वी पाऊसही पडला, तर खूप छान वाटतंय. म्हणजे तुम्ही आल्या आल्या पावसाने तुमचं स्वागत केलेलं आहे, स्नोफॉलने स्वागत तुमचं. हो हो हो, नक्कीच नक्कीच. येस. दादा, खरं तर पहलगाम मार्केट आहे, कुठेतरी पर्यटन हे कमी झालेलं आहे असं दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटतं? आणि एकीकडे 22 एप्रिल जो भ्याड हल्ला झाला होता, तर त्याबद्दल तुम्हाला असं काही भीती नाही वाटली का? तुम्ही बुकिंग करताना काही विचार केला होतात का? किंवा नेमकी भावना काय होती की पहलगामला तुम्ही यायचा प्लॅन केलेले आहात, तर कसं नेमकं तुमचं नियोजन कसं झालं, त्यावेळेस काय विचार होते आणि आज तुम्ही पोहोचल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? ऍक्च्युली कुठल्याही प्रकारची भीती अशी काही वाटली नाही. आपल्या सैन्यावर आपला पूर्णपणे विश्वास आहे. सो त्यामुळे आम्ही जेव्हा बुकिंग करायला गेलो त्याही लोकांनी आम्हाला तेच सांगितलं. सो आत्ता कुठल्याही प्रकारचं भीतीचं वातावरण पहलगाममध्ये किंवा कुठेही नाहीये. पहलगाम नको, ती थोडी मनात काही नाही म्हणते तरी असते की 2 मिनिटासाठी भीती, बट थोडा विश्वास आणि हे. पण इथे आल्यावर एकदम मस्त वाटतं. असं वाटतं बरं झालं आपण मिस नाही केलं पहलगामला जाणं. खूप सुंदर आहे नेचर आणि सिनरी खूप एकदम भारी है. जितने भी यूनियन थे यहाँ पे, चाहे वो पॉलिटिकल थी या नॉन पॉलिटिकल, उन्होंने अपना काम दाम सब ठप कर दिया. कैंडल लाइट किया उनकी याद में. लोग, पहली बार मैंने देखा कि कश्मीरी यूथ बाहर आया. उस जो सानिया हुआ, जो वो ब्लडशेड हुआ, इनोसेंट ब्लडशेड मैं कहूँगा, उसके खिलाफ आए लोग, बाहर आए, उन्होंने शम्में जलाई और लोगों ने बिल्कुल आतंकवाद को यहाँ पे रिजेक्ट किया है. क्योंकि लोग यहाँ पे सैलानी यहाँ पे आते हैं, यहाँ का जो हमारी इकॉनमी है वो बढ़ती है उससे. हम यहाँ के कश्मीर का जो ये टूरिज्म है, ये बैकबोन माना जाता है हमारी इकॉनमी का. पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर मंदिरांमधल्या भाविकांची गर्दीही कमी झाली. पहलगामच्या सूर्य मंदिरात जाऊन तिथला आढावा घेण्याचा प्रयत्नही आम्ही केला, पण मंदिरात भाविक येतच नसल्याची खंत मंदिराचे सर्वेसर्वा अंकित कुमार यांनी व्यक्त केली. कश्यप ऋषींची जी 13वी संतान होती, मार्तंड सूर्य संतान, त्या ठिकाणी सध्या मी पोहोचलेलो आहे. खरं तर प्रचंड सुंदर हे असं मंदिर आहे या ठिकाणी. पण मात्र गेल्या वर्षी जो भ्याड हल्ला पहलगामच्या इथे झाला होता, त्याच्यामुळे मंदिर पाहण्यासाठी देखील जे भक्त येत असतात त्यांच्यामध्ये देखील मोठी घट झालेली आहे. स्वतः मंदिराचे जे प्रधान आहेत ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. सर जी, आपका बहुत बहुत स्वागत है जय महाराष्ट्र न्यूज में. पिछले साल हमला हुआ था, हमले के बाद बहुत फर्क और इम्पैक्ट गिरा है. ये मंदिर के यहाँ पे दर्शन के लिए सब भारतवासी आते थे, वो भी अभी कम हो गए. पिछले साल तो अप्रैल में 1 अप्रैल से बहुत रश था. मतलब जो अप्रैल का महीना था 22 तारीख 21 तारीख तक तो बहुत रश था. तो हम भी हैरान है आजकल कि मतलब इस साल उतना रश नहीं पड़ा. और जो 22 अप्रैल 1925 में जो त्रासदी हुई उससे साफ फिर बहुत फर्क पड़ा. यहाँ लाखों लोग, करोड़ों लोग आते थे, यात्री आते थे, टूरिस्ट आते थे, मतलब वर्ल्ड टूर में आते थे. सारा हिंदुस्तान उमड़ के आता था. पहलगाम था, अमरनाथ था, या ये मार्तंड 13वां सूर्य यहाँ पर जन्मा है, जिसको मार्तंड कहते हैं. संस्कृत में सूर्य को, मार्तंड को सूर्य कहते हैं. तो फर्क तो पड़ा क्योंकि लोग डरते हैं. क्योंकि जो पहले यहाँ पर माहौल था, बहुत अच्छा माहौल होने लगा था. मोदी जी के आने से बहुत फर्क पड़ा था. 2014 के बाद यहाँ पर टूरिस्ट बहुत आते थे और रात दिन इतना रश रहता था पहलगाम में. यहाँ जाके भी मतलब जगह नहीं मिलती थी. भरपूर मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक भक्त म्हणून या सूर्यदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी यायचे, या मंदिरामध्ये यायचे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम. विलो काश्मीरी या झाडापासून काश्मीर मधल्या सुप्रसिद्ध क्रिकेटच्या बॅट बनवल्या जातात. क्रिकेटसाठी मोठमोठे खेळाडू याच बॅट्स वापरतात, पण या व्यवसायाला सुद्धा आता फटका बसलाय. पहलगाम मध्ये हल्ला झाल्यानंतर मागील 1 वर्षात अनेक व्यावसायिकांना जोरदार फटका बसलेला आहे आणि अशामध्येच काश्मीर विल्लो जे झाड असतं या ठिकाणी जे एक लाकूड मिळतं त्याच्यानी बॅट्स बनत असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा देखील एक व्यवसाय जो आहे तो साधारणतः 50 ते 60% ठप्प झालेला आहे. दादा, पहलगाम हल्ले को आज 1 साल हो गया है. 1 साल में आपका जो बिजनेस है वो कैसे चल रहा है, कारोबार कैसे चल रहा है आपका, प्रॉफिट है, लॉस है, क्या हो रहा है? पिछले साल जो यही 22 अप्रैल था,
22 अप्रैल तक बड़ा हमारा मस्त चल रहा है। तो दिन में हम रोटी भी नहीं खाते थे, इतना हमारे सेल्समैन जितने भी थे तो कोई रोटी वोटी भी नहीं खाता था दिन में। जो ही वो थोड़ा बहुत एक्सीडेंट हो गया, उधर पहलगाम में हादसा हो गया, उसके बाद में आई थिंक मेरे हिसाब से 40-50% कम हो गए टूरिस्ट। तब से हम बस राह देखते रहे कि टूरिस्ट कब आ जाएंगे। तो हमारा जो भी स्टॉक था हमने अपने हिसाब से स्टॉक रखा था पूरा। हे सध्या आउटलेट आहे, आउटलेटमध्ये आता आपण आहोत आणि याच ठिकाणी आपण जाणून घेतलेले की त्यांना नुकसान कशा पद्धतीत होते आणि किती होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम। जे विशेष मध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।